माझं लग्न झाल्यानंतर रात्र होताच माझा नवरा त्याच्या आईच्या खोलीत जायचा आणि लगेच खोलीचा दरवाजा आतून बंद करायचा. एके दिवशी मी जेव्हा हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे रहस्य जाणून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझा नवरा आणि माझी सासू तर एकाच पलंगावर. माझं नाव पल्लवी आहे. माझ्या घरात माझ्या लग्नाची चर्चा चालू होती. माझ्यासाठी ज्या मुलाचं नातं आलं होतं त्या मुलाबद्दल आणि त्याच्या परिवाराबद्दल माझ्या आईवडिलांनी इतकं काही चांगलं चांगलं ऐकलं होतं की माझ्या घरचे लोक मला नशीबवान समजू लागले होते. या नात्यासाठी माझे आईवडील खूप खुश होते आणि मला देखील खूप आनंद झाला होता. मी देवाचे आभार मानले की त्यांनी माझ्यासाठी एक चांगला जीवनसाथी माझ्या नशिबात लिहून ठेवला आहे. घरामध्ये माझ्या लग्नाची अगदी धूमधडाक्यात तयारी सुरू झाली होती. माझा भावी नवरा दिसायला खूपच स्मार्ट होता. माझ्या सासरी माझ्या नवऱ्याशिवाय आणि सासूशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. माझे सासरे हयात नव्हते. काही वर्षांपूर्वीच त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता आणि माझा नवरा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही तर 3 भाऊ बहीण होतो. मी सर्वात मोठी होते आणि मला अजून 2 लहान भाऊ होते. मी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होते. माझ्या आईवडिलांनी माझ्या लग्नामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता ठेवली नव्हती आणि माझं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून दिलं होतं. आज मी माहेरचा निरोप घेऊन सासरी आले होते. प्रत्येक मुलीप्रमाणे माझ्या मनात देखील लग्नानंतरची हजारो स्वप्ने होती की माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप प्रेम करावे, त्याने माझी खूप काळजी घ्यावी, माझा आदर करावा. माहेरचा निरोप घेऊन मी जेव्हा माझ्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा तर मी खूपच हैराण झाले होते. कारण माझ्या सासरच्या घरी माझं स्वागत करण्यासाठी कोणीही हजर नव्हतं. घरामध्ये कोणी पाहुणेही दिसत नव्हते. माझ्या सासूनेच साध्या पद्धतीनेच माझा गृहप्रवेश केला होता. तर दुसरीकडे गृहप्रवेश करण्याच्या वेळी माझा नवरा देखील माझ्यासोबत हजर नव्हता. तो तर माहीत नाही कुठे निघून गेला होता. खरं तर मी दिसायला खूप सुंदर होते आणि आज या वधूच्या वेशात मी आणखीनच सुंदर दिसत होते. माझ्या माहेरच्या सगळ्या लोकांनी, पाहुण्यांनी माझी सौंदर्याची खूप स्तुती केली होती. परंतु इथे माझ्या सासरी तर माझं कौतुक करणारं मला कोणीही दिसत नव्हतं. घरामध्ये इतकी शांतता होती की असं वाटतच नव्हतं की हे लग्नाचं घर आहे. या उलट असं वाटत होतं की जसं या घरामध्ये कोणाचा तरी मृत्यू झाला आहे. मी या लग्नामुळे खूप आनंदी होते. पण इथे आल्यानंतर तर माझ्या आनंदावर जसे काही विरजणच पडले होते. कारण की मी माझ्या माहेरी अनेकदा लग्न सोहळ्यांमध्ये बघितले होते की लग्नाच्या घरात 1 आठवड्यापूर्वी सगळे पाहुणे उपस्थित असतात. पण इथे मात्र पाहुणे तर सोडाच, माझा नवरा देखील माझ्यासोबत नव्हता आणि यामुळे मी आणखीनच उदास झाले होते. त्यात माझ्या सासरचं घर म्हणजे 3 खोल्यांचं छोटंसं घर होतं. ते घर बघून मी विचार करू लागले की माझ्या आईवडिलांनी तर माझ्या सासरच्या प्रत्येक गोष्टीची खूप स्तुती केली होती. त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या सासरचं घर तर खूपच मोठं आहे आणि तुझ्या सासरची लोक देखील खूपच चांगली आहेत. परंतु सासरी आल्यानंतर तर माझ्या डोक्यामध्ये हजारो प्रश्न निर्माण झाले होते. मग मी विचार केला की आता जे व्हायचं होतं ते तर झालंच आहे. मग या गोष्टीचं दुःख करण्यात काही अर्थ नाही. जर माझा नवरा माझ्यासोबत प्रेमाने वागला तर मी त्याच्या या छोट्याशा घरात देखील आनंदाने राहायला तयार होते. गृहप्रवेश झाल्यानंतर माझ्या सासूने मला माझ्या खोलीत बसवले. माझी खोली खूपच लहान होती आणि तिथे तर लग्नाच्या पहिल्या रात्रीची कोणतीही सजावट केलेली नव्हती. हे सर्व बघून तर माझं डोकंच दुखू लागलं होतं. मी माझ्या खोलीत बेडवर बसून माझ्या नवऱ्याच्या येण्याची वाट बघत होते. तेव्हा काही वेळाने माझी सासू माझ्या खोलीत माझ्यासाठी दूध घेऊन आली. ती मला बोलू लागली की तू खूप थकली असशील ना, हे दूध पिऊन घे, तुला बरं वाटेल. ती असं बोलत माझ्याजवळ बसली आणि माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागली. माझ्या सासूचं बोलणं ऐकून ती स्वभावाने खूपच चांगली वाटत होती. कारण की तिच्या बोलण्यामध्ये खूपच गोडवा होता. माझी सासू खूप वेळ माझ्यासोबत गप्पा गोष्टी करत राहिली. मी तिच्यासोबत बोलत तर होते, परंतु माझं सर्व लक्ष माझ्या नवऱ्याकडे होतं. कारण माझ्या लग्नाची पहिली रात्र अशाच प्रकारे सासूसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये निघून चालली होती. रात्रीचे 12 वाजले होते, परंतु माझा नवरा अजूनही खोलीत आला नव्हता. मग काही वेळानंतर जेव्हा माझी सासू खोलीतून बाहेर निघाली
तेव्हा मी सुटकेचा निश्वास सोडला की चला आता तरी माझा नवरा खोलीत येईल. परंतु माझी सासू खोलीतून बाहेर जाता जाता मला एक गोष्ट सांगून गेली. तिने सांगितले की सुनबाई, तुला काही गरज लागली तर मला खोलीतूनच आवाज दे. तुला खोलीतून बाहेर येण्याची आवश्यकता नाहीये. तू जर खोली बाहेर निघालीस तर तू खूप पस्तावशील. माझ्या सासूच्या या विचित्र बोलण्यामुळे मी अगदी हैराण झाले होते. कारण आता मी लग्न करून माझ्या सासरी आली आहे, त्यामुळे हे घर माझंच होतं. मग याच खोलीत राहून मी घरातील सगळी कामे कशी काय करू शकत होते? कोणत्या ना कोणत्या कामासाठी तर मला खोलीतून बाहेर निघावेच लागेल ना. माझी सासू मला एका विचित्र नजरेने पाहत खोलीतून बाहेर निघून गेली होती. ती गेल्यानंतर थोड्या वेळातच माझा नवरा खोलीत आला, पण तो खूपच घाईत होता. माझ्या नवऱ्याने खोलीत येताच माझ्या हातामध्ये एक बॉक्स दिला आणि बोलू लागला की हे तुझं पहिल्या रात्रीचं गिफ्ट आहे. मला एक महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी मला आत्ताच जावं लागेल. असं बोलून तो खोलीतून बाहेर निघूनही गेला आणि मी तशीच बसून स्तब्ध नजरेने त्याला बघतच राहिले. माझा नवरा इतक्या घाईत होता की त्याने मला काही बोलण्याची संधीच दिली नाही. त्यावेळी मला सतत माझ्या सासूबाईंचं बोलणं सतावत होतं की खोलीतून बाहेर निघू नकोस, नाहीतर तू खूप पस्तावशील. याचा अर्थ स्पष्ट होता की नक्कीच इथे काही ना काही गडबड आहे. यासोबतच माझ्या मनात शंका देखील निर्माण होत होती की माझ्यासोबत काही चुकीचं तर होणार नाही ना. मी तर या घरामध्ये नवीन होते, त्यामुळे कोणाला नीट ओळखत देखील नव्हते. नवऱ्यासोबत काही बोलले असते तर त्याच्याबद्दल काही समजलं असतं, परंतु त्याला तर माझ्यासाठी वेळच नव्हता. माहीत नाही तो इतक्या घाईत कुठे निघून गेला होता. नव्या नवरीला सोडून असं कोणी जातं का? यावेळी तर माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत राहायला हवं होतं, पण तो तर मात्र मला सोडून माहीत नाही कुठे निघून गेला होता. मला तर काही समजेना असं झालं होतं. माझ्या आईच्या एका ओळखीच्या बाईने हे नातं माझ्यासाठी आणलं होतं आणि तसेही माझ्या घरातल्यांची हीच इच्छा होती की माझं लग्न अशाच ठिकाणी व्हायला पाहिजे जिथे संयुक्त कुटुंब नसावे. माझ्या आईवडिलांचं हेच म्हणणं होतं की आम्ही आमच्या मुलीचं लग्न त्या घरात करू जिथे घरात खूप कमी सदस्य असतील. मुलगा शिकलेला असावा आणि सोबतच चांगला कमावता असावा, जेणेकरून आमची मुलगी तिथे राज्य करेल. कारण माझ्या आईने खूप वर्ष संयुक्त कुटुंबात घालवले होते. तेव्हा आजीने आणि मोठ्या काकूने नेहमीच माझ्या आईला त्यांच्या दबावाखाली ठेवलं होतं. माझी आई नेहमीच ते सहन करायची. आमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत होती. हे सर्व पाहून काही वर्षानंतर माझ्या आई वडिलांनी वेगळं घर विकत घेतलं आणि आम्ही लोक या घरामध्ये शिफ्ट झालो. माझ्यासाठी आलेल्या या नात्यामध्ये सासरेही हयात नव्हते. फक्त एक सासू होती आणि माझ्या नवऱ्याच्या मागे पुढे कोणीच भाऊ किंवा बहीण नव्हते. त्यामुळेच माझे आई वडील माझ्या या नात्यामुळे खूपच खुश होते. लोकांना या गोष्टीबद्दल माहीत होतं की मी एका श्रीमंत बापाची मुलगी आहे, म्हणून माझे वडील माझं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून देतील आणि खूप जास्त हुंडा देखील देतील. मी माझ्या आई वडिलांची मोठी मुलगी होते, त्यामुळे सगळ्यांचंच माझ्यावर खूप प्रेम होतं. माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा लहान होते. माझ्या आई वडिलांनी नेहमीच आम्हा भावंडाचं बोलणं ऐकलं होतं आणि त्यांनी आम्हा तिन्ही भावंडांवर खूप चांगले संस्कार केले होते. आम्ही तिन्ही भाऊ बहीण एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. कधीही आम्हा भावा बहिणींमध्ये अबोला निर्माण झाला नव्हता. मी माझा भूतकाळ आठवत होते, विचार करत होते आणि या सर्वांचा विचार करता करता दिवस उजाडला होता. सकाळ झाली होती, परंतु माझा नवरा खोलीत आला नव्हता. टेन्शनमुळे मला पूर्ण रात्र झोपच लागली नाही. माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा मला अशा प्रकारे सोडून माहीत नाही कुठे निघून गेला होता. माझ्या डोक्यामध्ये नको नको ते विचार येऊ लागले होते. सकाळचे 5 वाजले होते तरी देखील माझा नवरा अजून आला नव्हता. म्हणून मी विचार केला की माझ्या सासूलाच जाऊन विचारून घेते की तिचा मुलगा कुठे आहे. मग मी माझ्या सासूच्या खोलीच्या दरवाजावर ठोठावलं. तेव्हा दरवाजा माझ्या नवऱ्याने उघडला आणि हे पाहून मला धक्काच बसला. मला माझ्या नवऱ्याचा खूप राग देखील आला होता की लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याला माझ्यासोबत असायला हवं होतं, त्याच्या आईसोबत नाही. शेवटी रात्रभर तो त्याच्या आईच्या खोलीमध्ये काय करत होता? मला तिथे बघून माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर पण एक वेगळेच भाव आले होते. तो गोंधळलेल्या स्वरात मला विचारू लागला की पल्लवी, तू इथे काही काम आहे का?
यावर मी त्याला काहीही उत्तर न देता रागातच माझ्या खोलीत निघून आले आणि खोलीत येऊन रागात बसून राहिले. माझा नवराही माझ्या मागे मागे आला आणि माझी समजूत काढत म्हणाला, माझ्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळेच रात्री मी तिच्याच खोलीत थांबलो होतो. मला माहीत आहे की माझ्या अशा वागण्यामुळे तुला खूप वाईट वाटलं असेल, परंतु माझ्या आईचं माझ्याशिवाय या जगात कोणीच नाही. मग तूच सांग, मी तिची काळजी घेणार नाही तर कोण घेईल? यावर मी म्हणाले की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु अशा प्रकारे स्वतःच्या लग्नाची पहिली रात्र कोणीही वाया घालवत नाही, ज्या प्रकारे तुम्ही लग्नाची पहिली रात्र वाया घातली आहे. जर तुमच्या आईची तब्येत ठीक नव्हती तर ते तुम्ही मला सांगायला हवं होतं. मी स्वतः पूर्ण रात्र जागून त्यांची सेवा केली असती, परंतु तुम्ही तर मला काहीही न सांगता खोलीतून निघून गेलात. मला वाटलं कदाचित तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल म्हणून तुम्ही घराबाहेर गेला असाल, परंतु जेव्हा मी तुम्हाला तुमच्या आईच्या खोलीत पाहिलं तेव्हा मला अजूनच राग आला. कुणी असं वागतं का? माझ्यासोबत थोडा वेळ घालवल्यानंतर तुम्ही तुमच्या आईच्या खोलीत जाऊ शकला असतात, त्यावर माझा काहीच आक्षेप राहिला नसता. परंतु तुम्ही हे अशा प्रकारे मला न सांगता निघून गेल्यामुळे मला तुमचा खूप राग आला आहे. मला असं रागवलेलं बघून तो मला मनवण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु मला माझ्या नवऱ्याच्या रात्रीच्या त्या वागण्यावर खूपच राग आला होता. मग थोड्या वेळानंतर जेव्हा माझी सासू आमच्या खोलीमध्ये चहा नाश्ता घेऊन आली तेव्हा तर तिला पाहून मी अगदी हैराण झाले होते, कारण तिला पाहून असं अजिबातच वाटत नव्हतं की ती आजारी आहे. उलट तिने स्वतः तिच्या हाताने आम्हा दोघांसाठी नाश्ता बनवला होता. आम्ही दोघं नवरा बायकोंनी मिळून नाश्ता केला. मग काही वेळाने मी जेव्हा खोलीतून बाहेर गेले तेव्हा पाहिलं की माझी सासू किचनमध्ये दुपारचं जेवण बनवण्यात व्यस्त होती. मला तिथे पाहून जणू काही तिला धक्काच बसला होता. मला पाहताच ती लगेच बोलू लागली की अगं सुनबाई, मी तुला मनाई केली होती ना की तू तुझ्या खोलीतून बाहेर येऊ नकोस म्हणून. मग तू खोलीतून बाहेर का आलीस? तू नवीन नवरी आहेस, मला तुझ्याकडून कोणतंच काम करून घ्यायचं नाही, तू परत तुझ्या खोलीत जा. माझी सासू तर अशी बोलत होती जशी काय मी खोलीतून बाहेर निघून खूप मोठी चूक केली आहे. मी म्हणाले, आई तुमची तब्येत ठीक नाही, त्यामुळेच विचार केला की किचनमध्ये जाऊन पाहते, काही काम असेल तर करून घेते, परंतु तुम्ही तर मला काम करायला अगदी नकार देत आहात. आता हे माझं देखील घर आहे, मी या घराची जबाबदारी आता सांभाळू शकते. यावर माझी सासू बोलू लागली की हो, काल रात्री माझी तब्येत जरा बिघडली होती, परंतु आता मी एकदम बरी आहे, मी सगळी कामं करू शकते. जर तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तू मला खोलीतूनच आवाज देऊ शकतेस, मी तुझ्या खोलीत लगेचच येईन, परंतु तुला खोलीतून बाहेर निघण्याची काहीच गरज नाही. चल पटकन खोलीत जा. माझ्या सासूचं हे वागणं मला तर अजिबात समजत नव्हतं. आता माझा नवरा तर कामाला गेला होता, म्हणून मी विचार केला की जेव्हा तो घरी येईल तेव्हा मी त्याच्याशी याविषयी बोलेन. मला तर माझ्या या खोलीमध्ये खूप गुदमरल्यासारखं होत होतं. एकतर ती खोली खूप लहान होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या खोलीमध्ये AC देखील नव्हता. छतावर एक छोटासा फॅन लावलेला होता, ज्यामुळे मला खूपच गरम होत होतं. माझ्या माहेरी तर मला कधीच थंडी किंवा गरमीची जाणीवच झाली नाही, परंतु इथे तर माझा दम घुटत होता. माझं मन करत होतं की मी खोलीच्या बाहेर निघून जावं, परंतु मला माझ्या सासूने खोलीच्या बाहेर निघण्यासाठी सक्तीने मनाई केली होती. शेवटी यामागे काय कारण होतं ते फक्त माझा नवराच मला सांगू शकत होता. मी खोलीत बसून माझ्या नवऱ्याच्या येण्याची वाट पाहत होते. संध्याकाळी माझा नवरा घरी आला. मला त्याच्या बोलण्याचा आवाज येत होता. मी विचार केला की कदाचित तो त्याच्या आईसोबत बोलत असेल, परंतु त्याची वाट पाहता पाहता खूप वेळ निघून गेला, तरी देखील तो अजूनही खोलीत आला नव्हता. शेवटी मी वैतागून खोलीतून बाहेर आले आणि माझ्या सासूच्या खोलीजवळ जाऊन बघितले तर त्यावेळी माझ्या सासूच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता. मी जसं त्या खोलीच्या दारापाशी जाऊ लागले तेव्हा अचानक माझा नवरा खोलीतून बाहेर निघाला आणि मला पाहताच त्याने त्याच्या आईच्या खोलीचा दार बंद केला आणि मला बोलू लागला की तू इथे काय करायला आलीस? चल आपण दोघं आपल्या खोलीत जाऊया. माझ्या नवऱ्याने मला काही बोलण्याची संधी दिली नाही आणि माझा हात पकडून सरळ मला खोलीत घेऊन आला. माझं व्यवस्थित लक्ष होतं की माझी सासू झोपली नव्हती, ती जागीच होती आणि ते दोघं मायलेक एकमेकांसोबत काहीतरी बोलत होते. मग माझ्या नवऱ्याने त्याच्या आईच्या खोलीचा दरवाजा बाहेरून का बंद केला होता? खोलीत आल्यानंतर माझा नवरा माझ्याशी खूप प्रेमाने बोलू लागला.
तो म्हणाला की पल्लवी, तू अजूनही नवीन नवरी आहेस, म्हणून तू आराम करत जा. यावर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, हे बघ महेश, मला तुझ्या या घरामध्ये अक्षरशः गुदमरल्यासारखं होतंय. मी दिवसभर या खोलीमध्ये स्वतःला कोंडून ठेवू शकत नाही. मला बाहेरच्या ताज्या हवेची सवय आहे. तुझ्या आईने तर मला खोलीच्या बाहेर निघण्यासाठी सक्तीने मनाई केली आहे. आता तूच सांग, त्यांच्या अशा वागण्याचं नक्की काय कारण आहे? यावर माझा नवरा बोलू लागला की आमच्या इथे अशी परंपरा आहे की नवीन नवरी काही दिवस तिच्या खोलीतून बाहेर निघत नाही, नाहीतर अपशकुन होतो. आणि अजून तर आपल्या लग्नाला पूर्ण 1 दिवससुद्धा झालेला नाही. जर तू अशी सारखी सारखी खोलीच्या बाहेर निघत राहिलीस तर काहीही वाईट घडू शकते. फक्त यामुळेच माझी आई तुला खोलीतून बाहेर निघण्यास नकार देते. मी म्हणाले, परंतु असं कधीपर्यंत चालेल? मी कसं या खोलीमध्ये राहू? खूपच गरम होतं इथे. जर थंडीचे दिवस असते तर काही हरकत नव्हती. यावर माझ्या नवऱ्याने मला प्रेमाने समजावलं आणि बोलू लागला की तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. फक्त काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. त्यानंतर या घरामध्ये तुला जिथे फिरायचं आहे तिथे तू फिरू शकतेस. माझ्या नवऱ्याने इतक्या प्रेमाने मला हे समजावलं होतं की ज्यामुळे माझा राग आपोआपच शांत झाला. मग आम्ही दोघं नवरा बायकोंनी खूप वेळ एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करण्यात घालवला. गप्पा गोष्टी करण्यात तो पूर्ण दिवस कसा निघून गेला काही समजलंच नाही. मग रात्री माझी सासू स्वतःच्या हाताने जेवण बनवून आम्हाला खोलीत देऊन गेली. माझी सासू खरंच खूप चांगली होती. तिची तब्येत ठीक नसताना देखील इतकं सगळं काम करत होती. मला तिचं हे वागणं खूपच आवडलं. नाहीतर आजकालच्या सासू तर दुसऱ्या दिवशी स्वतःच्या सूनबाईला घराची किचनची पूर्ण जबाबदारी देतात. पण रात्र झाली तेव्हा माझा नवरा वॉशरूमला जायचं आहे असं बोलून खोलीच्या बाहेर निघून गेला. खरं तर आमच्या खोलीमध्ये सुद्धा वॉशरूम होता, तेव्हा त्याला बाहेर जाण्याची काहीच गरज नव्हती. पण यावर मी त्याला काहीच बोलले नाही. मला त्याची वाट पाहता पाहता जवळपास 1 तास उलटून गेला होता. रात्रीचा 1 वाजला होता, परंतु माझा नवरा अजूनही खोलीत आला नव्हता. मला वाटलं की आज देखील तो त्याच्या आईसोबत खोलीतच असेल. आज पुन्हा मी हे सगळं सहन करू शकत नव्हते. आणि तसेही हे शकून अपशकून या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबातच विश्वास नव्हता. म्हणून मी माझ्या खोलीतून शांतपणे बाहेर निघाले आणि लगेच हे पाहायला गेले की माझ्या सासूची तब्येत ठीक आहे की नाही. मी जसं सासूच्या खोलीचं दार उघडण्यासाठी दारावर हात ठेवला तेव्हा हे पाहून मी हैराण झाले की ते दोघं मायलेक खोलीचा दरवाजा आतून बंद करून झोपले होते. मला माहीत होतं की माझा नवरा त्या खोलीच्या आतमध्येच आहे, पण नक्की हे दोघं मायलेक खोलीच्या आतमध्येच काय करत होते मला तर काही समजत नव्हतं. मग माझं लक्ष त्या खोलीला असणाऱ्या खिडकीजवळ गेलं. मी आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला. खोलीतील लाईट चालूच होती, म्हणून मला आतलं सर्व काही स्पष्ट दिसत होतं. एका बाजूला बेडवर माझा नवरा झोपलेला होता, तर दुसऱ्या बाजूला माझी सासू आणि त्या दोघांच्या मधोमध एक तरुण मुलगी झोपली होती. हे दृश्य बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. या घरात माझ्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं होत आहे याच्यावर माझा विश्वास बसला होता. मी निर्णय घेतला की सकाळ होताच मी माझ्या नवऱ्याला आणि सासूला त्या मुलीबद्दल सर्व काही विचारेन. कारण मला आणि माझ्या घरातल्यांना तर फक्त इतकंच माहीत होतं की माझ्या नवऱ्याच्या घरामध्ये फक्त त्याची आई राहते. त्या दोघांशिवाय घरामध्ये कोणी सदस्य नाही. मग ही मुलगी कोण होती? या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून मला अगदी चक्रावल्यासारखं झालं होतं. तरीही मी त्यावेळेला माझ्या रागावर ताबा ठेवत शांतपणे माझ्या खोलीत येऊन सकाळ होण्याची वाट पाहू लागली. मग सकाळी 8 वाजता माझा नवरा खोलीमध्ये आला आणि मला माहीत होतं की माझा नवरा खोलीत आला आहे, तर आता माझी सासू देखील नाश्ता घेऊन खोलीत येईल. जेव्हा माझी सासू नाश्ता घेऊन आली तेव्हा मी सासूला विचारलं की तुम्ही दोघांनीही मला आता खरं खरं सांगा की या घरामध्ये नक्की काय चालू आहे. माझं हे बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याच्या आणि सासूच्या चेहऱ्यावरील रंगच उडून गेला. माझा नवरा बोलू लागला की हे सर्व तू काय बोलतेस? मी म्हणाले, मला सर्व काही समजलं आहे की तुम्ही त्या खोलीमध्ये का झोपताय. त्या खोलीमध्ये कोणीतरी मुलगी आहे. काल रात्री मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तुमच्या आईच्या खोलीमध्ये फक्त तुम्हा दोघांनाच नाही तर एका मुलीला देखील पाहिलं आहे. असं म्हणत मी लगेचच खोलीतून बाहेर गेले. जसं मी खोलीतून बाहेर गेले तेव्हा ती मुलगी बाहेर अंगणामध्ये बसलेली होती. मी त्या मुलीचा हात धरून तिला खोलीत आणले आणि माझ्या नवऱ्यासमोर आणि सासूसमोर उभे केले आणि म्हणाले की ही तीच मुलगी आहे जिला रात्री मी पाहिलं होतं.
आता तुम्ही लवकरात लवकर मला खरं काय ते सांगा की ही मुलगी कोण आहे. आता तुम्हाला माझ्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही. ती मुलगी तर शांतपणे उभी होती, फक्त मला अगदी निरखून पाहत होती. इकडे माझी सासू आणि माझा नवरा माझं बोलणं ऐकून घाबरले होते. त्यावेळेला काही क्षण पूर्ण खोलीत शांतता पसरली होती. मग काही वेळानंतर माझा नवरा रडू लागला आणि माझ्या सासूच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते. माझ्या नवऱ्याने त्याच्या आईला सांगितलं की आई, तू वर्षाला घेऊन तुझ्या खोलीत जा, मी येतो लगेच. माझी सासू त्या मुलीला घेऊन तिच्या खोलीत गेली. त्यानंतर नवऱ्याने आमच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि मला बोलू लागला की मला माफ कर पल्लवी. मला माहीत आहे की तुझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले असतील की ही मुलगी कोण आहे आणि रात्री मी माझ्या आईच्या खोलीमध्ये का झोपतो. तर सत्य हे आहे की ही माझी लहान बहीण आहे. तिचं नाव वर्ष आहे. माझी बहीण मानसिकदृष्ट्या कमजोर आहे. तिला वेड्यांचे झटके येतात. रात्री तिला इतके जोरजोरात झटके येतात की कधी कधी ती स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. आई तर या वयामध्ये तिला सांभाळू शकत नाही. त्यामुळेच रात्री मला तिच्या जवळ थांबावं लागतं, जेणेकरून तिने स्वतःला आणि आईला काहीही नुकसान पोहोचू नये. माझ्या नवऱ्याला या अशा प्रकारे रडताना पाहून मला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली. मग मी माझ्या नवऱ्याला विचारले की तुम्ही तुमच्या बहिणीला इतकं लपवून का ठेवलं आहे आणि तिच्याबद्दल आम्हाला सांगितलं का नाही. यावर माझा नवरा बोलू लागला की तुला तर माहीत आहे ना की आजकालचं जग कसं आहे. काही लोक स्वतःच्या मुलींसाठी अविवाहित नंदेला अजिबात सहन करत नाही आणि त्यात माझी बहीण वेडी आहे. फक्त याच कारणामुळे आम्ही तुझ्या घरातल्यांसोबत खोटं बोललो. यामध्ये आमच्या बहिणीची देखील इज्जत जाते आणि यामुळेच माझं लग्न देखील होत नव्हतं. ही आमची खूप मोठी मजबुरी होती पल्लवी. त्यामुळेच आम्ही तुम्हाला लोकांसोबत खोटं बोललो. माझ्या बहिणीच्या या अवस्थेमुळे मी आणि माझी आई नेहमीच टेन्शनमध्ये असतो. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यांमध्ये त्याच्या बहिणीप्रती खूपच प्रेम दिसत होतं आणि तो फक्त रडत होता. तो बोलू लागला की जेव्हा कधी कोणी माझ्या बहिणीला वेडी आहे असं बोलतं ना, तेव्हा मला खूपच वाईट वाटतं. याच कारणामुळे मला तिला जगाच्या समोर आणायचं नव्हतं. हेच कारण आहे की ज्यामुळे ती फक्त खोलीतच राहते आणि कधी कधी काही कामासाठी खोलीच्या बाहेर निघते. तेव्हा तिला खोलीच्या आतमध्ये परत पाठवलं जातं, कारण की ती कधीही काहीही चुकीचं करू शकते. माझ्या नवऱ्याला असं रडताना पाहून मला देखील या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं की मी माझ्या इतक्या चांगल्या नवऱ्यावर संशय घेतला. काही वेळानंतर माझ्या नवऱ्याने खोलीचा दरवाजा उघडला आणि माझी सासू माझ्या खोलीत आली. ती देखील खूप रडत होती. ती मला बोलू लागली की सुनबाई, आता हे पूर्ण घर तुझं आहे. आता तुझी इच्छा असेल तर तू खोलीच्या बाहेर निघू शकतेस. आता तर सगळं सत्य तुझ्यासमोर उघड झालं आहे, त्यामुळे तुला असं कोंडून ठेवून काही उपयोग होणार नाही. ते बोलणं ऐकून मला देखील खूप आनंद झाला. माझ्या सासरी आता सर्व काही ठीक झालं होतं. माझ्या सासूने देखील स्वतःच्या मुलाला समजावलं होतं की तू रात्री सुनबाईसोबतच झोपत जा. जर वर्षाने काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सांगत जाईन. आता माझा नवरा रात्री माझ्यासोबत झोपू लागला होता. माझ्या लग्नाला आता 2 आठवडे उलटून गेले होते. आता सर्व काही सुरळीत चालू होतं. परंतु एक दिवस अचानक माझा नवरा मला बोलू लागला की आज पुन्हा एकदा मला आईच्या खोलीत झोपावं लागेल. तो एवढेच बोलून खोलीच्या बाहेर निघून गेला. तो निघून गेला आणि मी विचार करू लागले की हे असं कधीपर्यंत चालेल. माझा नवरा काय प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारे रात्र त्याच्या आईच्या खोलीमध्ये घालवेल का. माझ्या सासूने तर नवऱ्याला सांगितलं होतं की तू सुनबाई सोबतच झोपत जा. परंतु तरी देखील माझ्या नवऱ्याला त्याच्या बहिणीची काळजी सतावत होती. दुसऱ्या रात्री देखील हेच झालं. माझ्या नवऱ्याला सारखं सारखं असं त्याच्या आईच्या खोलीत झोपून आज 5 दिवस झाले. मी या सगळ्या गोष्टींमुळे खूपच वैतागले होते. मी आता अजून एकटीच या खोलीमध्ये राहू शकत नव्हते. मला माझ्या नवऱ्याच्या सोबतीची गरज होती. आता मी अजूनही नवीन नवरी होते आणि इतक्या लवकर माझा नवरा मला सारखं सारखं एकटीला सोडून जात होता. आमच्या लग्नाला आता महिना होण्यात आला होता, परंतु अजूनही माझा नवरा मला घराच्या बाहेर कुठेच फिरायलाही घेऊन गेला नव्हता. म्हणून मी रागारागातच रात्री माझ्या सासूच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागले, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. निराश होऊन मी परत माझ्या खोलीत येऊन झोपले. मग सकाळी जेव्हा माझा नवरा खोलीत आला तेव्हा मी त्याच्यावर अगदी ओरडलेच आणि विचारलं की काल रात्री तुम्ही दरवाजा का नाही उघडलात. माझा नवरा मला समजावत बोलू लागला की कदाचित आम्ही लोक गाढ झोपेत असू, त्यामुळेच दरवाजा उघडला नसेल.
मी म्हणाले, तू तुझ्या आईच्या खोलीत झोपतोस, कुणा परक्याच्या खोलीत तर नाही ना झोपत? मग दरवाजाला आतून बंद करून झोपण्याची काय गरज आहे? माझ्या या प्रश्नावर माझा नवरा घाबरला आणि बोलू लागला की तुला सांगितलं तर होतं ना की माझ्या बहिणीला झटके येतात. ती खोलीतून बाहेर निघू नये त्यामुळेच आम्ही दरवाजा आतून लावून घेतो. मी म्हणाले की जर तुला हीच भीती आहे तर उद्यापासून मी तुझ्या बहिणीसोबत आणि तुझ्या आईसोबत झोपत जाईन. मी त्या दोघींची काळजी घेईन. तू आपल्या खोलीत झोपत जा. मी नोटीस केलं होतं की माझ्या या बोलण्यावर माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याचा रंगच उडून गेला होता. तो काहीही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी माझी सासू दुपारी तिच्या खोलीमध्ये झोपली होती. माझा नवरा घरात नव्हता. मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर वर्षा जागीच होती. मी हळूच वर्षाला आवाज दिला आणि सांगितलं की दरवाजा उघड. तिने भीतीने नकार दिला. तिला बघून तर ती कोणत्याही अँगलने वेडी वाटत नव्हती, उलट खूप जास्त घाबरलेली वाटत होती. तिने मला दरवाजा उघडण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आणि बोलू लागली की प्लीज तू तुझ्या खोलीत जा, नाहीतर तू खूप मोठ्या अडचणीत सापडशील. मी शांतपणे माझ्या खोलीमध्ये निघून गेले. माहीत नाही असं काय रहस्य होतं जे मला माहीत नव्हतं. आणि माझा नवरा इतकं सगळं होऊन देखील स्वतःच्या बहिणीच्या आणि आईच्या खोलीतच झोपत होता. जर माझ्या जागेवर दुसरी कोणी बाई असती तर तिने देखील स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या आईच्या किंवा बहिणीच्या जवळ झोपू दिलं नसतं. मला जाणवलं होतं की वर्षा स्वतःच्या आईला आणि भावाला खूपच घाबरत होती. मी जेव्हा कधी संधी साधून खिडकीतून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा ती खूपच घाबरलेली असायची. परंतु ती अगदी व्यवस्थित माझ्यासोबत बोलायची. ती बोलायची की प्लीज पल्लवी, माझी अशी अजिबातच इच्छा नाही की तू कोणत्या तरी अडचणीमध्ये सापडावी. परंतु तिने मला सांगितलं होतं की प्लीज संधी साधून जेव्हा हे दोघं मायलेक घरामध्ये नसतील तेव्हा तू माझ्याजवळ नक्की ये. मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी म्हणाले, हा तुझा भाऊ आणि तुझी आई आहे, मग तू यांना इतकी का घाबरतेस? जे काय असेल ते मला सांग. यावर वर्षा बोलू लागली की मी आता काहीही सांगू शकत नाही. जर तुझी सासू झोपेतून जागी झाली तर माझं जगणं नकोसं करेल. प्लीज तू तुझ्या खोलीत जा. माहीत नाही तिला कोणत्या गोष्टीची भीती होती. मी नोटीस केलं होतं की ते दोघं मायलेक वर्षाशी खूपच सक्तीने वागायचे. तिला अजिबातच खोलीच्या बाहेर जाऊ देत नव्हते आणि नाही माझ्यासोबत कधी तिला बोलू देत होते. माझी सासू आणि माझा नवरा फक्त तिचीच राखण करण्यामध्ये व्यस्त असायचे. मला तर जणू काय ते या घरामध्ये आणून विसरूनच गेले होते. मग एके दिवशी माझी सासू आणि माझा नवरा कुठेतरी बाहेर गेले होते. संधी चांगली होती त्यामुळे मी लगेच वर्षाच्या खोलीमध्ये गेले. मी पाहिलं की दरवाजाला लॉक लावलेला होता. मला चावी कुठे ठेवली आहे याबद्दल माहीत होतं. त्यामुळे मी लगेचच माझ्या नवऱ्याच्या कपाटातून चावी काढून घेतली आणि त्या खोलीचा दरवाजा उघडला. परंतु जसं मी त्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा समोरील दृश्य पाहून तर मला धक्काच बसला. बिचारी वर्षा तर खूपच वाईट अवस्थेत त्या खोलीमध्ये पडलेली होती. मी लगेचच तिच्या जवळ गेले आणि तिला विचारलं की तुझी ही अवस्था कोणी केली आहे? त्यावर वर्षा बोलू लागली की प्लीज मला पाणी दे ना. मी लगेचच तिला पाणी आणून दिले. त्यानंतर ती थोडी रिलॅक्स झाली. वर्षा सांगू लागली की हे दोघं मायलेक कुठेतरी गेले आहेत. तोपर्यंत चल आपण दोघेही या घरातून पळून जाऊया. मी म्हणाले, हे तू काय बोलतेस? यावर वर्षा बोलू लागली की मी खरं तेच सांगते. आज आपल्या दोघींजवळ यापेक्षा दुसरी चांगली संधी नाही. मी तुला सगळं काही खरं खरं सांगते. तू ज्याला स्वतःचा नवरा समजतेस तो तुझा नवरा तर आहे, सोबतच तो माझा देखील नवरा आहे. वर्षाचं ते बोलणं ऐकून मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. वर्षा पुढे म्हणाली की माझ्यावर विश्वास ठेव. मी खरं सांगते, तू त्याची दुसरी बायको आहेस आणि मी त्याची पहिली बायको आहे. इथे आपल्या दोघींसोबत लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. यावर मी वर्षाला म्हणाले, परंतु त्या लोकांनी तर मला सांगितले की तू त्यांची बहीण आहेस. वर्षा म्हणाली की हे लोक सारखं सारखं तुझ्यासोबत खोटं बोलत आहेत. मी या घराची सूनबाई आहे. माझं लग्न 5 वर्षांपूर्वी झालं आहे. परंतु मी माझ्यासोबत हुंड्यामध्ये काहीच घेऊन आले नव्हते, कारण की माझे आई वडील खूपच गरीब होते. ते लोक रोज माझ्यावर अत्याचार करायचे की जा आणि तुझ्या माहेरून पैसे घेऊन ये. जे थोडे बहुत दागिने मी माझ्या माहेरून लग्नामध्ये घेऊन आले होते ते देखील या लोकांनी माझ्याकडून घेऊन विकून टाकले होते. माझ्या नवऱ्याने आणि सासूने विचार केला होता की लग्न केल्यानंतर ते माझ्याकडून माझ्या माहेरून पैसे मागवत राहतील, परंतु असं अजिबात झालं नाही.
माझ्या आईवडिलांकडे अजिबातच पैसे नव्हते. मग असं असताना मी त्यांना कुठून पैसे आणून देणार होते? यामुळेच त्यांनी मला या खोलीमध्ये बंद केलं आणि मला मारू लागले. या लोकांनी हे सिद्ध केलं की त्यांची पहिली बायको मेली आहे. माझे आईवडील जेव्हा माझ्याबद्दल चौकशी करायला येथे आले तेव्हा त्या लोकांनी माझ्या आईवडिलांना धक्के मारून हाकलून दिलं. ते गरीब होते, त्यामुळेच त्यांनी कोणताच पाऊल न उचलता शांतपणे निघून गेले. यानंतर माझे आईवडील देखील हाच विचार करून शांत बसले की कदाचित त्यांची मुलगी मेली आहे. मग या दलिंदर माणसाने स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विचार केला की या वेळेला श्रीमंत बापाच्या मुलीसोबत लग्न करेल, जेणेकरून तिचे सगळे दागिने आणि हुंड्यामध्ये जितका काही किमती सामान येईल त्याला विकून हे दोघं मायलेक मज्जा करू शकतील. कारण की आपला नवरा काहीच काम करत नाही, तो अगदीच गुंड मवाली आहे आणि या सर्वालाच त्याने त्या स्वतःचा बिझनेस बनवला आहे. हे बघ पल्लवी, आता तर तुझ्या लग्नाला फक्त महिनाच झाला आहे. जेव्हा हळूहळू तुझ्या लग्नाला काही वर्ष निघून जातील आणि या माणसाजवळ जेव्हा काही शिल्लक राहणार नाही तेव्हा ते तुला मजबूर करतील की तू तुझ्या माहेरून जाऊन पैसे घेऊन ये. आणि जर तू या गोष्टीसाठी नकार दिलास तर तुझे हाल देखील असेच होतील जसं माझ्यासोबत झालं होतं. हे मायलेक रोज मला खोलीत बंद करून माझ्यावर अत्याचार करतात. त्यांची इच्छा आहे की मी कशाही प्रकारे मरून जावं आणि माझं अस्तित्व संपून जावं, परंतु असं अजिबात होऊ शकत नाही. कारण की आता या घरामध्ये तू आली आहेस. तू असताना हे लोक माझ्यासोबत जास्त काही करू शकत नाही. फक्त हे लोक माझ्यावर बारीक नजर ठेवू शकतात, कारण की मला जर काही झालं तर तमाशा होईल. हे दोघं मायलेक माझ्यासोबत यासाठी झोपतात जेणेकरून मी कुठे पळून जाऊ नये आणि खोलीतून निघून माझी तुझी भेट होऊ नये. बघ, माझं बोलणं ऐक आणि लवकरात लवकर स्वतःचे किमती दागिने घे आणि माझ्यासोबत पळून चल. आपण दोघेही इथून पळून जाऊ आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करू. वर्षाचं ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. वर्षा ज्या अवस्थेत मला हे सर्व सांगत होती, मला तर वाटत होतं की ती नक्कीच खरं बोलत आहे. कारण की ज्या दिवसापासून लग्न करून मी या घरात आले होते, मला तर या लोकांवर संशय तेव्हापासूनच येऊ लागला होता. मी लगेचच माझ्या खोलीत जाऊन माझं कपाट उघडलं, परंतु जसं मी माझ्या कपाटाची तिजोरी उघडली तेव्हा हे पाहून मी हैराण झाले. कारण की लग्नाच्या वेळी माझ्या माहेरून जितके काही दागिने घेऊन आले होते ते सगळे दागिने तिजोरीत नव्हतेच. याचा अर्थ या लोकांनी माझे दागिने विकले होते किंवा ते दागिने या लोकांनी स्वतःजवळ ठेवले असतील. कारण की अजूनही मी ते दागिने कधीही घातले नव्हते. मला वर्षाचं बोलणं अगदीच पटलं आणि आमच्याजवळ आता हीच योग्य संधी होती तिथून पळून जाण्याची. म्हणून आम्ही दोघी लगेचच त्या घरातून पळून गेलो. वर्षाला घेऊन मी माझ्या माहेरी आले. तिथे जाऊन मी माझ्या आईबाबांना सर्व काही सांगितलं. जेव्हा माझ्या घरातल्यांनी माझं सर्व बोलणं ऐकलं तेव्हा त्यांनी त्या लोकांची पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विचारल्यावर आम्ही सर्व काही खरं सांगितलं आणि पोलिसांनी त्या दोघं मायलेकाला अटक केली. कारण की त्यांनी वर्षावर खूप जास्त अत्याचार केला होता, तर मला आणि माझ्या घरच्यांना देखील अगदी वेड्यात काढलं होतं. ते लोक त्यांचे हे आरोप मान्य करत नव्हते, परंतु पोलिसांचा थोडासा मार खाल्ल्यानंतर दोघं मायलेकांनी सर्व काही खरं सांगून टाकलं. आता ते दोघं मायलेक तुरुंगात बंद होते. माझ्या वडिलांनी वर्षाला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवलं. वर्षाचे आईवडील स्वतःच्या मुलीला जिवंत पाहून खूप खुश झाले. तर माझ्या आईवडिलांना या गोष्टीचा आनंद झाला होता की वर्षामुळे त्यांची मुलगी देखील अगदी सही सलामत घरी परत आली होती. नाहीतर येणाऱ्या वेळेमध्ये त्यांच्या मुलीवर देखील हे सर्व झालं असतं जे वर्षासोबत झालं होतं. देवाचे आभार होते की मी या अशा लोकांच्या अत्याचाराची शिकार झाले नव्हते. काही दिवसानंतर माझ्या आईवडिलांनी माझं दुसरं लग्न लावून दिलं. पण या वेळेला माझ्या आईवडिलांनी खूप जास्त चौकशी केल्यानंतरच माझं लग्न निश्चित केलं होतं. हे लोक खूपच चांगले होते. आता मी माझ्या सासरी खूप खुश होते आणि माझे आईवडील देखील अगदी बेफिकीर आहेत. वर्षा ही आता तिच्या आईवडिलांसोबत राहून कष्ट करून आनंदी आयुष्य जगत आहे. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.